नमस्कार, मी धनंजय मोहोळ, सहाय्यक प्राध्यापक म्हणून रेशीम संशोधन योजना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहे। आज आपण सिल्क आणि मिल्क या विषयावर आपण येथे परभणी मुख्यालयी कार्यशाळा ठेवलेली आहे। या कार्यशाळेचा मुख्य उद्देश की ज्या शेतकऱ्यांसाठी रेशीमच्या विविध योजना आहे, जसे की मनरेगा, पुन्हा पोकरा आणि सिल्क समग्र 2 या योजनेचा शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रसार व्हावा। त्याचसोबत आता यावर्षी आपण बघतो आहे की एल निनोचं मोठ्या प्रमाणात संकट आहे। पावसाचा जो अंदाज आहे बऱ्याच वेळेस आपल्याला चुकताना दिसत आहे आणि पावसाचा खंड मोठ्या प्रमाणात पडत आहे। अशा यामुळे जे आपले पारंपरिक पिके आहेत त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे। पण आपण रेशीम उद्योग जर केला तर आपण या संकटाला सहज सामोरे जाऊ शकतो। आता सध्या मोठ्या प्रमाणात मी रेशीम शेतकऱ्यांना त्याचबरोबर मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आवाहन करू इच्छितो की प्रत्येकाने 1 ते 2 एकर तुती लागवड करून रेशीम उद्योगाकडे वळावे व आपण जे शेतीतून दुप्पट उत्पन्न ही जे आपण घोषणा करतो हे या रेशीम उद्योगामुळे नक्कीच शक्य आहे। त्याचबरोबर आपल्याला रेशीम उद्योगामध्ये आता जर पाहिलं उजी माशी झाली, पुन्हा रेशीमळी कोश न विणण्याची कारणे या संकटाला सामोरे जावं लागते। त्याही संकटाला कशा प्रकारे सामोरे जायचं ते आपण कार्यशाळेतून आज शेतकऱ्यांना अवगत करणार आहोत। तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेमध्ये येऊन सहभाग नोंदवावा असे मी शेतकऱ्यांना आवाहन करतो।